एक्झाम्पल असं समजूया, की एक करंट आहे, एक केबल आहे समजा. आता मी हे केबल म्हणून आपण एक उदाहरण घेऊ. ही केबल आहे, ही एकदम छोटी केबल आहे. आता ही हेडफोनची केबल आहे, ही एकदम छोटी आहे. इथं जर आपल्याला मोठा करंट जर न्यायचा असेल, मोठा करंट जर इथून पास करायचा असेल, तर नक्कीच ही केबल सफिशियंट राहणार नाहीये. त्याऐवजी कुठलीतरी एक दुसरी केबल करावी लागेल. आता ही चार्जरची केबल मी घेतली. ही जरा मोठी केबल आहे. ही अशी केबल घ्यावी लागेल. याच्याही पेक्षा जर आपल्याला मोठा करंट पास करायचा असेल, तर मोठी केबल लागेल. हे कसं लगेच पटतं आपल्या मनाला. बरोबर आहे, की आपल्याला केबल चेंज केली पाहिजे, करंट मोठा पास ऑन करायचा आहे किंवा आपल्याला एखादं हीटर किंवा असं मोठं काहीतरी चालू करायचं असेल, तर अजून मोठी केबल लागेल. अजून त्याचं जे होल्डर असेल, ते जे काही इलेक्ट्रिक मटेरियल असेल, ते अजून स्ट्राँग लागेल वगैरे. हे कसं व्यवस्थित पटतं? तर मित्रांनो, पैशांच्या बाबतीतही तसंच आहे. तुमची इन्व्हेस्टमेंट सगळ्यांची चालू आहे. तुमची इन्व्हेस्टमेंट वाढणार आहे. तुमचा त्या इन्व्हेस्टमेंटवरती विश्वास नसेल, तर माझा तुमच्यावरती आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंटवरती विश्वास आहे. ती 100% वाढणारच आहे. प्रश्न इथं काय आहे, उद्या पैसे वाढल्यानंतर आपल्याला ते पैसे हँडल करायची आपली मानसिकता पाहिजे. आपल्याला तो करंट, ती करन्सी, करंट म्हटलंय म्हणजे वाहून येण्याची क्षमता. करन्सी, पैशाला आपण करंट म्हणतो, करन्सी म्हणतो. मग करन्सी हा करंट शब्दावरून आलेला आहे. हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. मग ही करन्सी वाहून नेण्याची क्षमता आपली पाहिजे. आपले तसे विचार पाहिजेत. तर कुठेतरी तो पैसा वाहून नेण्याची क्षमता आपल्या ह्या व्यक्तिमत्त्वामध्ये राहील. नाहीतर हातात आल्यानंतर करंट कसा बसतो तसं चटकन आपण एकतर हात झटकणार, तसं काहीतरी होईल. म्हणून पैसे एका बाजूला वाढतातच आहेत, तर दुसऱ्या बाजूला हे असे सगळे विचार हळू केले पाहिजेत.